नमस्कार. आज केंद्रीय मंत्री सन्माननीय नितीन गडकरी साहेब हे पुण्यापासून पंढरपूर रवाना झाले. यामध्ये मी साहेबांपर्यंत बसमधला प्रवास केला. गडकरी साहेबांना पत्रामध्ये भेटल्यानंतर आम्ही मागच्या वेळी देखील भेटतो होतो, आता देखील आज भेटलो आणि गडकरी साहेबांना विनंती केली की टेंभुर्णी पंढरपूर त्या रस्त्यावर वाहतूक 10,000 पेक्षा जास्त गाड्या त्या ठिकाणी 24 तासात जातात. या महत्वाची गरज आहे. त्याच्यावरून अनेक पालख्या त्या ठिकाणी येतात. मग नगर बाजूने येणाऱ्या सगळ्या पालख्या, गाजल्यानगरून येणाऱ्या पालख्या असतील, आजूबाजूच्या छोट्या मोठ्या पालख्या असतील, त्यामुळं या रस्त्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि आज आनंदाची गोष्ट की गडकरी साहेबांनी फलटणच्या पत्रकार परिषदेमध्ये पंढरपूर हा टेंभुर्णी टू पंढरपूर हा NHI रस्ता त्या ठिकाणी मंजूर केला 48 किलोमीटर. त्याच्यासाठी 9.5 किलोमीटरचा पंढरपूरवरनं आणवलीपर्यंत बायपास देखील यामध्ये समाविष्ट केलाय आणि 9.5 किलोमीटर त्या ठिकाणी आज त्याबद्दल सर्वप्रथम गडकरी साहेबांचे खूप आभार मानतो. आणि याचबरोबर गडकरी साहेबांनी पंढरपूरला असणाऱ्या रिंग रोड मध्ये त्या ठिकाणी आज रिंग रोड देखील केला जाईल. आणि या माध्यमातून या रिंग रोडमुळे अनेकांची वाहतूक कोंडी पंढरपूर कमी होईल आणि अनेक त्या ठिकाणी निर्णय घेत असतात. आज कुंभमेळ्याला जे आपल्या मतदारसंघात पंढरपूरपर्यंत प्रवास केला. त्यामध्ये अनेक विषयावरती गप्पा मारण्यात आल्या. रस्त्याच्या कामाच्या संदर्भात, रस्त्याच्या त्याचबरोबर त्या पालखी मार्गावर असणाऱ्या झाडं लावण्यात, पालखी मार्गाचा स्वच्छता ठेवणं असेल, अनेक विषयावर मग आम्ही देखील त्या ठिकाणी पालखी मार्गाच्या माध्यमातून काही विनंत्या केल्या आहेत. आपल्या इथं पंढरपूरच्या तिथं भोसले आहे, गाडीव आहे, तिथं सर्व्हिस होत नाही, त्याची मागणी केली. त्याचबरोबर हा रस्ता जम्पिंग कमी झाला पाहिजे, त्याच्यावर क्वालिटी त्याबाबत मागणी बाजीराव मेरीचं चित्र याबद्दल देखील मागणी केली. त्याला देखील त्यांनी सकारात्मक. त्याचबरोबर हिंगतगाव असेल तिथे जे ब्रिजेस आहेत, अंडरपास आहेत, त्याच्या साईडला त्यांनी त्यात त्यांनी अभंग वाक्य असं त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे, त्यांची माहिती दिली पाहिजे. त्यामुळे ते आकर्षक दिसेल अशा पद्धतीची देखील मागणी केली. त्याचबरोबर त्याला मागणी, हे सगळे विषय त्या ठिकाणी गडकरी साहेबांचे समजलं आहे. त्याचबरोबर मगरवाडीच्या इथं ओव्हरब्रिजच्या बाबतीत देखील पुन्हा एकदा त्याचबरोबर आपण पुणे सोलापूर रोडवर रांजणी गाणेगावच्या तिथं ब्रिजच्या संदर्भात काम सुरू करावं, तिचं टेंडर झालं होतं, त्याची देखील मागणी केली. ते देखील आधीच त्या ठिकाणी अधिकारी शोधत होते. अधिकाऱ्यांना गाडीतच तात्काळ आदेश दिला आणि ते सुरू करण्याची सूचना दिल्या. त्याचबरोबर मेनेगावला ब्लॅक स्पॉट झालाय, तिथं ब्रिजची गरज आहे. पंढरपूरला वळतो तिथं ब्रिजची गरज आहे. अनेक ठिकाणी आज कामं गरज आहे, त्या ठिकाणी कामं करण्याचे सुचवलं आणि तात्काळ त्याची लोकं घेऊन माननीय गडकरी साहेबांनी त्याच्यावर सूचना दिल्या. या आजच्या प्रवासामध्ये काही शिकायला मिळालं असेल. इथेनॉलच्या बाबतीतली साहेबांची पॉलिसी असेल, भविष्य काळामध्ये ट्रॅक्टर इथेनॉलवरती आणायचे असतील, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असतील. आता काही दिवसात महिंद्राची गाडी इथेनॉलवर चालणार आहे, ती देखील आता लॉन्च करतायत. मग अनेक अशा त्या ठिकाणी गोष्टी वरती चर्चा झाली, भविष्याच्या दृष्टीने चर्चा काही गोष्टी झाल्या. गडकरी साहेबांबरोबरच आजचा प्रवास खूप सुंदर झाला आणि खऱ्या अर्थानं आजच्या प्रवासाबरोबर गडकरी साहेबांनी आज बाळा मतदारसंघामधला टेंभुर्णी पंढरपूर हा मोठा रस्ता त्या ठिकाणी चारपदरी करण्यासाठी त्या ठिकाणी रचना केली. पुन्हा एकदा गडकरी साहेबांचे आभार मानतो. गडकरी साहेबांचं दर्शन घेतात, गडकरी साहेबांचं स्वागत केलं आणि त्यांच्याबरोबर संवाद
एकंदरीतच गडकरी साहेबांच्या बरोबर आलेला योग खूप सुंदर होता. गडकरी साहेबांचे आभार मानतो. आणि गडकरी साहेबांनी ज्या रस्ता केला सर्व आपल्या मतदारसंघाच्या वतीनं गडकरी साहेबांचं आभार मानून गडकरी साहेब हे असतात लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा करतो. तो रस्ता आपल्याला सर्वांसाठी महत्वाचा दळणवळण असेल त्याच्यासाठी या चतुरच्या काळात या रस्त्याच्या माध्यमातून विकासाची नवी दारं खुली होतील असा मला नक्की विश्वास आहे. मोडणीमध्ये देखील अंडरपासच्या बाबतीत काही सिस्टीम आहे की त्याची सगळी माहिती त्याच्या काही दिवसामध्ये बैठक लावून आणि त्याचा देखील तोडगा काढू. अनेक धन्यवाद गरजेचा आहे. आणि सर्व प्रेक्षकांना आज काही ना काही तर आपल्या विकासाच्या आपली गती मिळते आहे. आज संभाजी महाराजांची जयंती आहे. संघर्षाचा योद्धा म्हणून संभाजी महाराजांनी जो संघर्ष दिला त्याचेच आपण मावळे पाईक म्हणून आम्ही देखील या वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून संघर्ष करण्याचा वारसा संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज एक चांगलं काम गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला साडेनऊशे गती मिळाली ही खऱ्या अर्थानं माझ्या या माध्यमातून संभाजी महाराजांना समानाच्या निधनात गडकरी साहेबांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे. सर्व्हिस, क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन. आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध. जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर. घरच्या घरी दळण दळण्यासाठी 0% मेंटेनन्स असणारी समृद्धी ॲग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा. त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप, चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध. यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध. PVC फिटिंग उपलब्ध. समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार, उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते. यामध्ये समृद्धी ॲग्रोवेट प्लस समृद्धी ॲग्रोवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध. रोग व बजाज फायनान्स उपलब्ध. डेअरी फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन, फायबर, पाट्या, पाण्याचा जार, जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध. विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला. आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कुरुल रोड, मोहोळ. मोबाईल नंबर 9766 80 11 24 88 30 37 21 64.